पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। हरि हरि अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तयाठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। सब संतन की जय। पवन पुत्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि। अध्याय 6 अयोध्यकांडातला महाभारत रामायण अंतर्गत मधला। हरि हरि। श्री रामचंद्राय नमो नमः। पूर्व प्रसंगी आपण रामे वायरे वशिष्ठाची अंतेने कैकई सुख संपन्न पूर्वकथन ते सांगी। रायासी नाही ज्वारादी अवस्था नाही भूत संचारता अनेक काही नाही यथा तुझी ममता बहुबादी। हे रायाचे मनोगत सांगता तुझे पोळेल चित्त या लागी पैनर्पणात साशंकित सांगावया। तो रायाचा प्रिय पूर्ण प्रियापासी अप्रिय वचन सर्वता न बोलवे जाण या लागी मौन धरे राहो। रायाची पूर्वभाग ते त्वा करावी आवश्यक पितृवचन परिपाळक तिन्ही लोक वंदिती। रुक्मांगात सूर्यवंशी व्रत भंगता एकादशी धर्मांगात शिर देत्यासी वैकुंठवासी जगद्वंदी। तू तव सत्यवादी रघुनाथ जगी तुझा थोर पुरुषार पित्याची भाग तू करे सत्य पितृवचनार्थ प्रतिपाळी। रायाचे मज वरदान माझे मजने देता जाण तुझ देव केली आपण लजाय मातेने राव। देव केले तुझ प्रती तेने दिता नमने भूपती। काय बोलावे तुझ प्रती सलज्ज चित्ते नरपनाथा। ऐकोनी कैकईची वाणी रामने श्री सत्ते श्रीमणी। लागोनी मातेच्या चरणी काय गरजोनी बोलता। गुरुवचन पितृवचन न करीतो पापी पूर्ण मनुष्य वेसे तो स्वान काळे वदन तयाचे। गुरुवाक्ये वितंड न करीत मने जयाचे तोंड ते तोंड नोये रो कुंड पापी प्रचंड तो एक। गुरुवचन अविश्वासी जिताची तो नरकवासी। प्रेते आतळो भीती त्यासी महापाप राशी तो एक। या लागे पितृवचन अन्यथा मिन करे ओ सर्वता। त्रिसत्य सत्य हे तत्वता विकल्प चित्ता धरू नको। तुझ कैसे कैसे वरदान राये दिदले आपण त्याचे समूळ कथन कृपा करून मज सांगिजे। ऐकोनी श्रीराम सत्यवाणी कैकई उल्लासली मनी। वरत प्रतापाची कानी हरिके गरजोनी सांगत। पूर्वी शुक्राचे युद्धार्थ दशरथे के गेला मज समवेत। शुक्रासी साय दैते समस्त देव सायात दशरथ। देवा दैत्या युद्ध पूर्ण थोर झाले रणकंदन।
दशरथे दैत्या दारुण बाणी संपूर्ण निवटिले वर्ष परवा दैत्यनाथ रायरने केला विरथ पायी पळतारनाथ बाणी मूर्छित तू पाळिला राय मारिले वर्ष 82 म्हणून सुक्रे पाठी घातले त्यासी निर्वाणी उद दशरथेसी आथी क्रोधेसी मंडली सुक्रे बाण लागवा आता आखछे दोन्ही राजा केला विरथ युधी विचंबला दशरथ म्हणून भाऊ चक्रात सुदला म्या माझे भाऊचा निज नेट रथ चालिला गडगडाट शुक्राचा रथ करोनी पिता श्रीचा मुकुट पाळिला युधी निवटावे शुक्रासी ब्राह्मण म्हणून रक्षले त्यासी ये साले दशरथासी जयो रामासी माझेनी ते वेळी रायाती संतोषी दोन वर दिदले भाकेसी एके राज्यपट भरतासी एके वनवासी श्रीराम रामा रे वासवनांतरी दंडकारण्या माझारी वल्कलांबरे जटाधारी गौतम तिरी रहिवासो ज्येष्ठ सांडोनी दुरी भरत सर्वता राज्य करी तैसे मेनुए पापाचारी ऐक निर्धारी नेम माझा मद नाही अत्यंत स्वार्थ 14 वर्षे नेमस्त राजे करील माझा भरत पुढे रघुनाथ निज राजे राजा तिला अनुप्रमाण स्वयं न्यावे आपण पितृवचन जरी प्रमाण तरी वन प्रयाण आजीचा आजी न वल्कले जटाधारी वना निगावे झडकरी कंदमूळ फलहारी गौतम तिरी रहिवासो ऐकोनी कैकैचे उत्तर श्रीराम झाला हर्षे निर्वर वना निगावया सत्वर हारदई अपार आल्हाद कैकई हे एक खोटी हाय कल्पनाई रामाच्या पोटी तिची सत्य मानोनी गोष्टी विश्वासे जगजेठी वना निघे राजे गेलियाचे नाही दुःख वना जायाचे परम सुख बाहुस पुरणे चालिला हरिक प्रसन्न मुख वना विगमनी सवेची पुसे मातेसी राव कान बोले मजसी एरी मने अतिशेसी लज्जा त्यासी झालीसी पहिले तुझ राजे देऊ केले आता वना जाय हे केवी बोले या लाजा मोन पडले मुका फुले दाखविना मानावे पित्याचे वचनार्था तू तो माझी निज माता तुझे वचन न मानिता वेदशास्त्रार्था मी निंदे पित्या परीस माता श्रेष्ठ हे संन्यास पद्धती निर्दुष्ट तुझे वचन मज वरिष्ठ सुख उद्भट वनवासी संन्यास घेतलियावरी पिता पुत्रा नमस्कारी संन्यासी माता वंदी श्री आज्ञाधारी तेचे जे तुझ मातेसी होय सुखानी पित्यासी प्रतिपाळे भाक ते मज करणे आवश्यक श्रीराम निशंक बोलिला पित्याची पडियंती तत्वता ते तू माझी सखी माता कल्पना धरियो चित्ता तुझ्या वचनार्था निकुलन ऐसे ऐकता श्रीराम वचन कैकई झाली सुख संपन्न आनंदाश्रू लोटती नैन दिदले आलिंगन श्रीरामा श्रीरामासी आलंगिता विकल्प निघाला तोता कैकई सोबजे सद्भावता त्याची वचनार्था बोलत मने तू निर्मळ रघुनाथा ये रतव न बोलवे आता तुझ वनवासी असता पूर्व विजेता मदवाक्ये आता राम न बैसे राजे पटी म्यायर्थ का करावी गोष्टी हा पित्याच्या भाकेसाठी वना उठाउटी जाईल
राम सत्यवादी निज निर्धारी आजी माझ कळले थोरी हा पितृवाक्यावरी जाईल वरंतरी दंड कारण्या श्रीराम वनाभिगमन ऐकता राया पडे विसरणे त्याचे श्रीरामे वंदो निचरण निगे आपण वनवासा कैकईच्या चरणी ठेवला माता म्हणे त्वा पूर्ण कृपा केली आता शांत व्हावी कौसल्या माता चिंता दशरथा करुणे दे दोघा करोनी प्रदक्षिणा राम करी वनाभिगमना कैकई गैवरली पूर्ण दीर्घ स्वरे रुदन राव करी ऐकता रायाची ग्लानी राम निगे धैर्य धरोनी वना जावया उल्हास मनी सापत्ने वचनी विश्वास क्रोध लक्ष्मणाचे पोटी भोयासी गालो निगाठी निघाला श्रीरामाचे पाठी क्रोध दृष्टी संतप्त लक्ष्मणाचे मनोगत वना गेलिया रघुनाथ मीही जाईल त्या समवेत हा निश्चितार्थ सौमित्री रामा वेगळे जीवे प्राणे आर्दक्षण नाही राणे ऐसा निश्चय लक्ष्मणे स्वतः करणे दृढ केला उल्लंघोनी राजभवनाभिषेक पात्रा प्रदक्षिणा करो राम निघाला वना हाकार जनावसरण कैकईचे निज मंदिरी आत्याक्रम दे रडती नारी राम दौडीला वनंतरी दृढ दुराचारी कैकई एकी कान केस तोडिते एकी आती दुःख्या रडते स्त्री जीत झाला भूपती बाळवना परती दाडीला केवी तयाचे ऐको निरुदन वेगे निगे रघुनंदन वाकोनी आला मात्र भोन वनाभिगमन सांगावया घेता मातेचे आज्ञापन कार्य साधेना निर्विघ्न ऐसे जाणो रघुनंदनाला पण मात्र बोन जैन बोलती समस्त श्रेष्ठ दशरथा विनियाम कवि वशिष्ठ तेने श्रीरामासी राज्यपट करावा वरिष्ठ गुरु प्रतापी वशिष्ठाची आज्ञा पुढे कैकई काय से बापुढे राजा बोले न सके तोंडे त्यासी निवाडे सांगा कोणी वना गेली रघुपती त्यासी थोर वाढेल कीर्ती वशिष्ठे जाणो निश्चिती जाता वना प्रतिनान म्हणे आपण शीघ्र वनाभिगमनी हे मातेसी सांगावया लागोनी राम प्रवेशला मात्र भोनी उल्हास म्हणे गमनाचा रामे नमस्कारली निज जननी येरियालिंगी उल्हासोनी गुरुपुष्याच्या अभिषिंचनी राजा त्रिभुवनी तोसी गुरुपुष्याचा सुमुहूर्त सभाग्यासी होय प्राप्त तेने मुहूर्ते अभिषिंची दशरथ राजा रघुनाथ तिहे लोकी त्या मुहूर्ताचे ऐसे का जगी होईल राम राज्ये सुरनर नाचती आनंद भोज निच्छे मज कळलासी वशिष्ठाभिषेकाचे जळ त्याचे कायसे आहे बळ ती लोकीचे राज्ये आढळ होईल सकळ श्रीरामा ऐसे बोलता कौसल्यसी श्रीराम सांगे तिये पासी झाला अभिप्राव तू नेनसी सावकासी अवधार्यो पूर्वी राय निज भाकेसी दोन वर दिदले कैकैसी एके राज्यपट भरतासी एके वनवासी श्रीराम भाके गोईले दशरथा कैकईने साधिले निज स्वार्था राज्याभिषेकीने मिले भरता मजवनांत धाडिले मर्यादा नेमोनी 14 वर्षी दंडकारणी विजय
विजयन देसी गोदावरी रहिवासी फळमुळासी सेवोनी राज्यातील नेऊ नये अनुप्रमाण त्याजो निवस्त्री अलंकार कृष्णांजिल कलांबर जटाधारी वनवासी रायने मिले नेमस्त वनप्रायना सुमुहूर्ताजीच निघावे त्वरित पुसावया येत मी आलो ऐकोनी श्रीरामाची वाणी जीवा मोनाती आटणी मूर्छापण पडली धरणी खुंटली वाणी अति दुखे गरगणी गरगरी ती नेत्रवाट बासवे रिगणी रोधिला पैकंठ श्वासे फुटो पाये पोट प्राण संकट मांडले पित्र पुत्र योगाचा गाव दृढ ज्वारी खोचला पाव पुत्र सोके पूर्ण विरह पडला देह मूर्छिता माता मूर्छित भुतळी रामे उचलो निते वेळी झाडोनी धूस धुरळी हृदय कमळी आलिंगिली तिसरा मे सावधान करिता मने मज मरू दे रघुनाथा पुत्र योगी जिने जिता परमयथा मातेसी येथोनी श्रीरामाचे सुख मागुती कै देखे न देख तेने आक्रंदे दिदली हाक हृदय दुःख दाटली काटा रुतला फणी कपाळी पुच्छे तुटल्या साप सुरडी जैसी जळावे गळी मासोळी तैसी तरमळी कौसल्या कपटी मनो जाता राव माझे पतिव्रते होईल वाव पती आवज्ञा थोरा न्यायो विकिला देव पतिवाक्या कैकई भ्रतार प्रिय कर तिसी मद करिता मच्छर माझा अपराध मी देखे थोराती दुस्तर मज रामा कैकईचा जीवरी मज द्वेष नाही तिळवरी भ्रतार कृपा जेवरी ते निर्धारी मज पूज्ये घारी झडपोनी कैकईसी गर्भ प्रसाद नेता काशी अर्धपिंड दिदला तिसी निजपती से संतोष वावया तै पासोनी दशरथ मजवरी कृपा करी अत्यंत अन्यायी नये नरपनाता बागीत मी रामा कैकईचा कोणा न्यायो तिसी निज पुत्राचा मोह वना जाता राम राव अभागी पाहो मी एक रायाचे वचन वंदोनी माता वनारी गतो सी रघुनाथा माझे वचन पाळीतीसी आता ती गुयाता सांगेन रायाचे वचन सिद्धी जाय माझे वचन पाळले होयायसे काही एक वर्माय तुझ ते तुझ मी पाय सांगेन पित्याच्या प्रतिपाळावे वाक्यार्था तेनेची सुकावे निज माता ते मज करणे ओ सर्वता चरणी माता ठेविला रामे राजे देवनी भरतासी त्वारावे मदपासी माझे श्रृंगार वाटिकेसी 14 वर्षे वनवास दौडोनी सेवका सर्वासी राजे सांडोनी वैभवासी माझ्या श्रृंगार वाटिकेसी 14 वर्षे वनवास न भेटावे ग्रह स्त्रियासी न भेटावे निज प्रियासी बसोनिया श्रृंगार वाटिकेसी 14 वर्षे वनवास न भेटावे दशरथासी न भेटावे वशिष्ठासी माझ्या श्रृंगार वाटिकेसी 14 वर्षे वनवास
रायाची आज्ञा ती सदर त्याजोनी वस्त्रे वल्कलांबर अलंकार सांडोनी जटाबार फळार करो दोघे तुझ सिया सोनिया एक तृण सेविता परम सुख तुझ वेगळे पिऊख केवळ विख मजोया ऐकोन या मातेच्या वचनासी श्रीराम लागला पायासी आश्वासोनी कौशलेसी निज धर्मासी सांगत रायाची आज्ञा ऐसी जावे दंड कारण्यासी राता श्रृंगार वाटिकेसी पितृवचनासी विरोध तू बोलसी मोह संभ्रम मज पितृवाक्ये पूजय परम सांडोनी मोह ममता भ्रम आज्ञा परम मज देव तुझी आज्ञा पैन होता मज नेसने सर्वथा मनोनी चरणी ठेविला माथा प्रसन्नता मज प्रेरी पित्याचे वचन उल्लंघिता याहुनी अधिक जाण माता सावत परिसे रघुनाथा वेदशास्त्रार्थ अनुपम कौसल्या बोले आपण ऐके श्रीरामा सावधान सांगेन मातेचे महिमान अति गण वेदयुक्त स्वधर्म कर्मी अति निपुण 10 ब्राह्मणाती सज्ञान एकाचार्य त्या समान ऐसे महिमान आचार्याची 10 आचार्य श्रेष्ठ कर्म प्रवृत्ती त्याहुनी ज्याची अधिक शक्ती पुत्र विक्रय का दुरिकायार्थी नेमाकत्वे निश्चिते पितादिक दशाचार्य विशेषी गुरुत्वे गौरव पित्यासी पित्याहुनी 10 गुणेसी गुरुत्वे मातेसी बजावे गर्भधारण पोषणेसी मातेसी गुरुत्व विशेषी प्रथवी परीस मातेसी पूज्यत्वेसी गौरव पिता झालिया पतित पुत्रे त्यागावा निश्चित माता झालिया पतित पूज्यत्व शास्त्रार्थ प्रतिपादी पुत्र झालिया संन्यासी आवसे त्यागावे पित्यासी भिक्षा मागोनी मातेसी पोसावे संन्यास विद्ये शास्त्रार्थ या परिगार गुणाथा पित्या परीस पूज्य माता माझ्या बजावे वचनाता वना सर्वता न जावे मात्र वाक्ये मानो निघोन करिसी पितृवाक्याचे परिपालन हे तुझगा परम दुषेन माझे वचन उल्लंघिता श्रीराम मने कौशलेसी तू ज्येष्ठत्वे पूज्य होसी येच विषयी पूर्वधर्मासी ऐक तुझ पासी सांगेन पूर्वी पितृवाक्ये तत्वता परशुरामे छेदिली माता अनुलंगीच पितृवा वचनार्था पूज्य पिता मनोनी पुत्रे वदिले निज मातेसी रेणुका न क्षोभेची रामासी प्रतिपाळिले पतिवचनासी तुही जानसी हे कथा मज पितृवाक्ये पूजे पूर्ण तुझई पतिवचन प्रमाण त्याचे करिता उल्लंघन पतन दोघासी ऐकोनी पुत्राच्या वचना म्हणे तुझा योग रघुनंदना मरणावनी चौगुणा तरी सवे वना मजने या तरी पाळे माझ्या वचना मज सवे न्यावे वना मनोनी लागली श्रीराम चरणाती करुणा विलपत काय करू रे रघुनाथा मज तो मरण ने आता नसावे योगे तावना सर्वता मज न्यावे
पुत्रासवे वनवासासी सर्वता जाताने मातेसी ऐकता क्षोभेल वशिष्ठ ऋषी केवी वनवासासी मी न्यावे आयसिया परी निज धर्म तारावे संगोकिली माता तिच्या चरणी ठेविला माथा क्षमा सर्वता मज किजे ऐकोनी कौशल्या करुणा वचन लक्ष्मण क्षोभला पण म्हणे श्रीरामा एक माझे वचन वनप्रिया न करू नको परम सुख दशरथासी कौशल्या पाये निज सुखासी जाणे न लागे तुझ वनासी ते मज पासी वर्माये आज्ञा देशील रघुनाथा तरी मी साधीन कार्यार्था ऐकते ही अवस्था तुझ मी आता सांगेन कैकईच्या करीन गाता ते परम सुख दशरथा सुखावेल कौशल्ये माता राजे रघुनाथाभिषेक कैकईच्या निज कैवारी आलिया निवटीन सुरवरणी निर्दाळिना सुराभरणी सागरा सुद्धे लोहे गोटीन पैमांस पृथ्वी करी निर्मनुष्य यमलोक पाडीनोस लावीन त्रास कळिकाळा पाठीसी असलिया रघुनाथ करतांताचे पाडीन दात मजला भय नाही निश्चित दुष्ट समस्त निर्दाळीन तू म्हणसी हे अप्रमाण माझे वचे परम व प्रमाण दुष्टा करावया निर्दाळना अवतार पूर्ण श्रीराम दुष्टा माझी दुष्ट संपूर्ण मुख्यत्वे आती कैकई जान श्रद्धेची विद्वंशना प्रियाच प्रमा प्राणघातकी सुमूर्त दुष्ट दळणी पहिले कैकईची भोवनी माता पुत्र बिघडवी महापापिनी पती तापी दुखेडे तो दशरथ त्याचा न मानी हे वचनार्थ पाया लागता नरपणात पती वचनार्थ मानिना पित्या पुत्रा करावया तुटी दृढ दुष्टत्व कैकईचे पोटी रामा घालवी दिक्पटी परम खोटी हे की इच्छा करी तापय गात सुख होईल जगात कौशल्येसी दशरथ प्राप्त राज्य रघुनाथाभिषेक भ्रतवचन नानी दृष्टी श्रीराम द्वेषी महाटी सी मारल्या पुण्यकोटी स्वानंद पुष्टी ते लोकी हेच विषयी रघुनाथा मजाज्ञा दे जाता म्हणून चरणी ठेवला माता क्षोभत्वा निवार देखो निसौमित्राचे चिन्ह श्रीराम त्यासी दे समाधान तुझे बळांगा अंगवान संपूर्ण मी आपण स्वेदानी वाटीव लाठीव वीर वरती चारी पुरुषार्थ तुझे हाती एवढ्या सोनी आप कीर्ती आपणा प्रति येऊने दी आतुरवळी पुरुषार्थेसी तेने मारावे मातेसी दुःख द्यावे पित्यासी येची आमासी आप कीर्ती पित्यासी पड्यंती सर्वता ते तो आपली सखी माता तिच्या करिता निजगाता धर्मता शास्त्रार्थी पित्याने हात घातला दासीसी ती तो माता होय पुत्रासी रुद्ध करून येतीसी मा कैकईसी केवी मारो पितृवचन उल्लंघना त्यावरी मातेचे हनन ते तो होय जगी जगन्ने निंदा पूर्ण ती लोकी योनी सूर्यवंशा प्रति एवढी जोडावी आप कीर्ती सौमित्रा घडे ऐसी युक्ती पूर्वज क्षोभती स्वर्गस्थ सहा मास सुरी परिजली घरची म्हातारी खोचली ते तवाप कीर्ती आम्हीच केली जरी वदिली कैकई अंगी बळाए पूर्ण स्त्री मारणे पुरुषार्थ कोण पित्यासी दुःख देणे दारुणात पतन ते आमासी अंगी बळाचा दृढ प्रौढी वना जाता कोण सांकडी मारू राक्षसांच्या कोडी सोडू बांधवडे देवांची
बांधोनी स्वधर्माचा शेतू दुष्ट निर्दाळू लंका नातू कीर्तीन समाय त्रिलोक्यात हा पुरुषात साधावा ऐकोनी श्रीरामाचे वचन सौमित्र करे साष्टांग नमन रामे दिदले आलिंगन तेने समाधान दृढ झाले पुढती घातले लोटांगण पुढती वंदी श्रीराम चरण तुझे सेवे मी वना येईल दुष्ट कंदन करावया पुढती नाचे पुढती गाय पुढती वंदी श्रीरामाचे पाय तुझी बाप तुझी माय गरजताये स्वानंदे श्रीरामा देई निज भाकेसी मज न्यावे वनवासासी वनासी सेवा करावया वनवासी निज मानसी उल्लास ऐकोनी श्रीरामाच्या युक्ती कौशल्या सुखावली चित्ती वना नो जावा रूपती आग्र स्थिती सांडली श्रीरामाचे निज वचन तेने सुख समाधान सुखी झाला लक्ष्मण सुख संपन्न कौशल्या माता आणि सौमित्र बंधू दोघा झाला सुख संवादू एका जनार्दना विनोदू परमानंदो श्रीरामा एका जनार्दना शरणा सुखा माझी सुख संपूर्ण कौशल्या सुखावून आपण करवी वनप्रियान श्रीराम श्रीराम करोन या पुण्य वंचन श्रीरामासी वनप्रियान कौशल्या करवी आपण स्वस्तिक वाचे नावधारा श्रीराम जय राम राम कृष्ण हरी स्वस्ति श्री भावार्थ रामायणे आवदे कांडे का कार्तिकाया कौसल्या शांतवनम नाम षष्ठमोध्यायः पुंडलिकावरदे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि श्री राम जय जय राम 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 हरि 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 ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम शांति शांति शांति।